Hello students, welcome to this fourth video of microwave and radar. Today in this video we will see some analysis of the waves passing through the waveguide. आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये हे बघितलं होतं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स या हाय फ्रिक्वेन्सीला म्हणजे गीगाहर्ट्ज फ्रिक्वेन्सीला ट्रॅव्हल करतात आणि या एवढ्या जास्त फ्रिक्वेन्सीला ट्रॅडिशनल ट्रान्समिशन लाईन्स यांच्यामध्ये लॉसेस खूप जास्त असतात आणि स्किन इफेक्टमुळे करंट डेन्सिटी ही नेहमी कंडक्टरच्या आउटर लेयरला जास्त राहते आणि सेंटरला कमी असते. सो इन्स्टेड ऑफ यूजिंग द ट्रान्समिशन लाईन सिस्टीम ॲट गीगाहर्ट्ज वी यूज वेवगाइड्स. Waveguides are nothing but hollow metallic pipes through which we send the electromagnetic wave, and while sending we will use either TM mode or TE mode. म्हणजेच प्युअर TEM वेव ही वेवगाईडच्या थ्रू पास होऊ शकत नाही. त्याचं रिझन आपण बघितलं होतं, कारण इलेक्ट्रिक फील्ड हे शॉर्ट होणार कंडक्टिंग वॉल्समुळे. सो वी डू टू थिंग्स. फर्स्ट is the electric field intensity should be maximum at the center and minimum at the edges of the waveguide. And the second thing we do is we send the wave using multiple reflections. So एक मोड हा waveguide मध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्याच डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल करत जातो आणि दुसरा मोड असेल तो त्या डायरेक्शनला परपेंडिक्युलर राहतो. जो मोड परपेंडिक्युलर असेल त्याच्या नावाने त्या मोडला आयडेंटिफाय केलं जातं. If electric field is perpendicular, then the mode is identified as TE म्हणजेच ट्रान्सवर्स इलेक्ट्रिक मोड. जर मॅग्नेटिक फील्ड परपेंडिक्युलर असेल तर त्या मोडला TM म्हणजेच ट्रान्सवर्स मॅग्नेटिक मोड असं आयडेंटिफाय केलं जातं. ओके, सो दिस इज द बॅकग्राऊंड ऑफ टुडेज लेक्चर. सो वी विल स्टार्ट विथ द ॲनालिसिस. दिस लाईन इज द वेवगाईड सरफेस. एक लाईन इथे तुम्हाला खाली दिसते. ही लाईन म्हणजे वेवगाईडचा एक साईड आहे. या वेवगाईडच्या साईडच्या बरोबर समोर अजून एक इकडे वेवगाईडची साईड असते जी आता या डायग्राममध्ये मी दाखवलेली नाही बिकॉज इट इज नॉट रिक्वायर्ड फॉर अनालिसिस. ओके, सो व्हेन इन्सिडेंट रे स्ट्राइक्स दिस सरफेस it gets reflected. Again it gets reflected from the other side and it goes like this and so on. Okay, so for today's analysis we will consider only this much part. अजून ह्या ज्या लाईन्स दिसत आहेत दीज आर द डॉटेड लाईन्स और वी कॅन से छोट्या छोट्या डॅश असलेल्या लाईन्स दिसत आहेत. ह्या हायेस्ट इंटेन्सिटीचे पॉईंट्स आहेत म्हणजे त्याला आपण क्रेस्ट्स असं म्हटलंय. आणि ह्या ज्या अगदी छोट्या डॉटेड लाईन्स दिसत आहेत इन बिटवीन दोज आर द मिनिमम इंटेन्सिटी पॉईंट्स. सो दोज आर नोन ॲज ट्रफ्स. I'll just show you what is a crest and what is a trough. If you consider a sine wave like this point here has maximum intensity. So याला आपण म्हणणार crest. Okay, and this point here has minimum intensity or intensity is maximum at the negative side. So this point is nothing but a trough. TRUGH. Okay, so I have shown crest lines म्हणजे ह्या ज्या लाईन्स दिसतात crests. Okay, those are the these lines are the maximum intensity points and these dotted lines are minimum intensity points. So ह्या क्रेस्टच्या लाईन आहेत, या ट्रफ्सच्या लाईन आहेत. तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की इथे पॉझिटिव्ह साईडला इलेक्ट्रिक फील्ड हे मॅक्सिमम आहे, इथे निगेटिव्ह साईडला इलेक्ट्रिक फील्ड हे मॅक्सिमम आहे. ओके, सो दिस मच इज द एक्सप्लेनेशन फॉर क्रेस्ट्स. आता ही जी डायरेक्शन आहे बघा, याच डायरेक्शनमध्ये हा रे इन्सिडेंट होतोय. सो आपण ह्यालाच ही पॅरलल लाईन इथे ड्रॉ केलेली आहे. हा रिझल्टंट वेक्टर झाला. ओके, ही रिझल्टंट डायरेक्शन आहे. या डायरेक्शनला आपण दोन कॉम्पोनंटमध्ये रिझॉल्व्ह करतो. या रिझल्टंट वेक्टरला पॅरलल आणि नॉर्मल असे दोन कॉम्पोनंट रिस्पॉन्सिबल असतात. सो वी कॅन से दिस रिझल्टंट कॉम्पोनंट इज resolved into a parallel component and a normal component.
बघा, हा इन्सिडेंट रे या डायरेक्शनमध्ये आहे, जो इथे स्ट्राईक करून रिफ्लेक्ट होणार आहे. सो आपण याच डायरेक्शनला हा पॅरलल वेक्टर घेतलाय, कन्सिडर करतोय. ही डायरेक्शन जर रिझल्टंटची असेल तर ही डायरेक्शन येण्यासाठी दोन फॅक्टर रिस्पॉन्सिबल असतात. एक तर त्याला पॅरलल कॉम्पोनंट हवा आणि एक नॉर्मल कॉम्पोनंट हवा. तर या दोघांचा रिझल्टंट हा असू शकतो. म्हणजेच जर वेव्ह अशी ट्रॅव्हल करत जाणार असेल तर त्याला दोन कॉम्पोनंट्स असणं गरजेचं आहे, एक पॅरलल कॉम्पोनंट आणि एक नॉर्मल कॉम्पोनंट. दॅट इज वाय एव्हरी वेव्ह मस्ट हॅव वन कॉम्पोनंट इन पॅरलल डायरेक्शन अँड अनदर कॉम्पोनंट इन परपेंडिक्युलर डायरेक्शन. बघा, तुम्हाला कनेक्शन लागतंय का? आपण आत्ताच डिस्कस काय केलं, वेव्ह गाईड जेव्हा एखादी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह वाहून नेत असते, हां, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जेव्हा वेव्हगाईडच्या आतमधून ट्रॅव्हल करत असते तेव्हा एक फील्ड हे पॅरलल डायरेक्शनमध्ये असतं, दुसरं फील्ड हे परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये असतं. इजंट इट? same point I'm repeating here. See also, this lambda p is in the same direction or in parallel direction of the wave propagation, isn't it? वेव्ह कशी जाणार? अशी जाणार आहे, मल्टिपल रिफ्लेक्शन्सनी. म्हणजे ऍक्च्युली डायरेक्शन काय आहे? ही डायरेक्शन आहे. वेव्ह विल ट्रॅव्हल इन दिस डायरेक्शन, राईट? सो याच डायरेक्शनमध्ये हा कॉम्पोनंट आहे लॅम्बडा पी, आणि या डायरेक्शनला परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये आहे लॅम्बडा एन, म्हणजेच लॅम्बडा नॉर्मल. नॉर्मल इज परपेंडिक्युलर, इजंट इट? म्हणून याला लॅम्बडा एन म्हटलंय, जो परपेंडिक्युलर आहे डायरेक्शन ऑफ प्रोपगेशनच्या. आणि लॅम्बडा पी जो आहे, इट इज इन सेम डायरेक्शन ऑफ वेव्ह प्रोपगेशन. So we have now defined lambda p and lambda n, where lambda n is the normal component, lambda p is the parallel component, resultant is lambda. You can see here, आपण डिस्कस करताना काय करतोय, लॅम्बडा म्हणजे काय, फुल वेव्हलेंथला आपण लॅम्बडा म्हणतोय. बघा, इकडे दोन क्रेस्ट्स मधला डिफरन्स लॅम्बडा आहे, करेक्ट? हा पॉइंट आणि हा पॉइंट झिरो इंटेन्सिटीचे याच्यामधलं डिफरन्स जसं लॅम्बडा असतात, तसंच दोन क्रेस्टच्या मधला डिफरन्स सुद्धा लॅम्बडा येणार, दोन ट्रफ्सच्या मधला डिफरन्स सुद्धा लॅम्बडाच येणार. सो दॅट इज ऑल्सो शोन इन दिस डायग्राम. सो फ्रॉम दिस डायग्राम वी कॅन नाउ डिराइव फॉर्म्युला. लॅम्बडा पी इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन साइन थीटा, लॅम्बडा एन इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन कॉस थीटा. थीटा इज द अँगल ऑफ इन्सिडन्स. ज्या अँगलमध्ये इन्सिडेंट रे स्ट्राईक करतोय वेव्ह गाईडला, तो अँगल नॉर्मल बरोबरचा म्हणजे अँगल थीटा आहे. हे दोन फॉर्म्युले कसे डिराईव्ह करायचे हे आपण लाईव्ह सेशनमध्ये डिस्कस करणार आहे. देर इज अ स्मॉल डेरिवेशन ऑफ 2 or 3 स्टेप्स. वी विल डिस्कस दॅट इन लाईव्ह सेशन्स. बट जस्ट रिमेंबर दॅट लॅम्बडा पी इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन साइन थीटा. इट इज व्हेरी सिम्पल. जी ट्रिग्नॉमेट्री स्कूलमध्ये स्टडी केली होती तुम्ही 9th 10th मध्ये, ती ट्रिग्नॉमेट्री यूज करून आपण हे दोन फॉर्म्युले डिराईव्ह करतो. दोज आर व्हेरी सिम्पल. Derivation is never asked in the exam because it is very simple. Just remember the formula. लॅम्बडा पी म्हणजेच वेव्हचा जो फॅक्टर वेव्ह प्रपोगेशनच्या सेम डायरेक्शनमध्ये, वेव्ह प्रपोगेशनच्या पॅरलल डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल करतो, दॅट इज लॅम्बडा पी, विच इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन साइन थीटा. अँड लॅम्बडा एन म्हणजे जो कॉम्पोनंट वेव्हचा परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल करत जातो, दॅट इज लॅम्बडा अपॉन कॉस थीटा. ओके, दॅट मीन्स व्हॉट वी कॅन से? वी कॅन से दॅट वेवलेंथ डिपेंड्स ऑन डायरेक्शन इन विच इट इज मेजर्ड. कसं काय डिपेंड करते वेवलेंथ? कारण बघा, लॅम्बडा पीचा फॉर्म्युला वेगळा आहे, म्हणजे पॅरलल डायरेक्शनमध्ये वेवलेंथ वेगळी आहे. लॅम्बडा इज वेवलेंथ, राईट? आणि लॅम्बडा एन म्हणजे नॉर्मल डायरेक्शनमधली वेवलेंथ वेगळी आहे. सो वेवलेंथ डिपेंड्स ऑन direction in which it is measured. Its value is greater when measured in directions other than the direction of propagation. म्हणजे काय? फ्री स्पेस वेवलेंथ हा जो लॅम्बडा आहे, नुसतं लॅम्बडा, नॉट लॅम्बडा पी, नॉट लॅम्बडा एन. दिस लॅम्बडा इज फ्री स्पेस वेवलेंथ. You may remember the relation. I'll just write it here. C is equal to F lambda. राईट? हे रिलेशन फ्री स्पेससाठी अप्लाय होतं, वेअर दिस सी इज द स्पीड ऑफ लाईट. स्पीड इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी इंटू वेवलेंथ. हे फिजिक्समधलं रिलेशन आहे. सो हिअर दिस लॅम्बडा
is free space lambda and it is related with the frequency also. Speed of light is constant. स्पीड ऑफ लाईट कधीही बदलत नाही. सो ह्या दोघांचं प्रॉडक्ट नेहमी कॉन्स्टंट राहतं. हा फ्री स्पेस लॅम्डा इथे आहे, त्याला डिवाइड करतोय आपण साइन थिटा आणि कॉस थिटाने. साइन थिटा 0 to 1च असू शकतो. साइन थिटाची मॅक्सिमम व्हॅल्यू 1 असू शकते, मिनिमम व्हॅल्यू 0. कॉस थिटाची मिनिमम व्हॅल्यू असू शकते 0, मॅक्सिमम व्हॅल्यू असू शकते 1. सो ह्या दोन्हीही व्हॅल्यूज आहेत त्या 0 to 1 म्हणजेच लेस दॅन 1 असणार आहेत. लेस दॅन ऑर इक्वल टू 1, मॅक्सिमम 1 असू शकतात. म्हणजेच लॅम्बडा पी ची मॅक्सिमम व्हॅल्यू ही लॅम्बडा असू शकते. तसंच लॅम्बडा एन ची मॅक्सिमम व्हॅल्यू लॅम्बडा असू शकते. जेव्हा साइन थिटा आणि कॉस थिटा 1 असतील तेव्हाच लॅम्बडा पी विल बी इक्वल टू लॅम्बडा, लॅम्बडा एन विल बी इक्वल टू लॅम्बडा. ही कंडिशन फक्त फ्री स्पेस वेवलेंथलाच येते. नाहीतर काय होईल, सपोज साइन थिटा 0.5 असेल तर लॅम्बडा डिवायडेड बाय 0.5 होणार, बरोबर. डिवायडेड बाय 0.5 म्हणजेच मल्टिप्लाइड बाय 2 झाला, राईट. सो लॅम्बडा पी काय झाला त्या केसमध्ये, लॅम्बडा पी विल बी इक्वल टू लॅम्बडा इंटू 2 लॅम्बडा होणार. म्हणजेच त्याची व्हॅल्यू ग्रेटर आली कोणापेक्षा, लॅम्बडापेक्षा. लॅम्बडा पी 2 लॅम्बडा असेल तर तो ह्या लॅम्बडापेक्षा ग्रेटर झाला ना, हे याचं स्टेटमेंटचं मिनिंग आहे. इट्स व्हॅल्यू इज ग्रेटर वेन मेजर्ड इन डायरेक्शन्स अदर दॅन द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन. ठीक आहे. सो आय थिंक इट इज explained from my side. If you have any doubts, just note it down. We will discuss them in the live session. Now cut off wavelength. Cut off wavelength म्हणजे काय, या डायग्राम मध्ये आपल्याला 2 पॉझिटिव्ह पीक्स दिसतात. आपण बघितलं होतं की हे डिस्टन्स किती असलं पाहिजे, इट शुड बी इंटिजर मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2. इंटिजर म्हणजे काय, कंप्लीट नंबर, फुल नंबर. लॅम्बडा बाय 2 का, कारण लॅम्बडा बाय 2च्याच पॉईंट्समध्ये, लॅम्बडा बाय 2च्या मल्टिपल पॉईंट्समध्ये आपल्याला इंटेन्सिटी 0 झालेली दिसते. आपल्याला एजेसला इंटेन्सिटी 0 ठेवायची. एजेसला आपल्याला इंटेन्सिटी 0 असली पाहिजे आणि सेंटरला ही इंटेन्सिटी जास्त असली पाहिजे. सी हियर, या पॉईंटला इंटेन्सिटी 0 आहे, या पॉईंटला इंटेन्सिटी 0 आहे आणि ही लॅम्बडा बाय 2 झाली, बरोबर आहे. इथे पण 0 आहे. सो आपण इथे जशी फर्स्ट वेव्हची इथे एक ही लो इंटेन्सिटीवाली साईड दाखवतोय, तशीच इथे सुद्धा मिनिमम इंटेन्सिटीवाली साईड आहे, इथे सुद्धा मिनिमम इंटेन्सिटीवाली साईड आहे. असंच आपण कंटिन्यू करत गेलो तर इथे 3 लॅम्बडा बाय 2 ला पण 0 इंटेन्सिटी आहे, 4 लॅम्बडा बाय 2 ला पण 0 इंटेन्सिटी आहे, 5 lambda by 2 ला पण 0 intensity आहे, isn't it? So we can have multiple of lambda by 2. Same is given here, A should be equal to m into lambda n by 2, where m is an integer. So A काय आहे, A ही width आहे, रेक्टँगलची width आहे. Okay, so that A is equal to lambda n by 2. This lambda n becomes lambda 0 when it represents highest wavelength. Highest wavelength ती तेव्हा असेल जेव्हा लॅम्बडा 0 असेल. ओके, सो लॅम्बडा 0 will be equal to cutoff wavelength which is equal to 2a by m. Lambda 0 will be equal to 2a by m. So you can remember this formula and you should learn it very well. हा फॉर्म्युला विचारला जातो, याच्यावरती प्रॉब्लेम सॉल्व करायचे असतात. कट ऑफ वेवलेंथ म्हणजे ती वेवलेंथ की जी हायेस्ट पॉसिबल वेवलेंथ आहे त्याच्या पुढे त्याच्यापेक्षा जास्त वेवलेंथ ही वेवगाईडमधून ट्रॅव्हल करू शकत नाही. सो इट इज हायेस्ट पॉसिबल वेवलेंथ दॅट कॅन ट्रॅव्हल थ्रू अ वेवगाईड. ही कशाशी रिलेटेड आहे, रेक्टँगलच्या विड्थशी. किंवा आपण हा जो रेक्टँगल ड्रॉ केला, आय विल अगेन ड्रॉ रेक्टँगल हियर. ही जी लेंथ आहे त्याला आपण ए म्हटलं. ओके, सो दिस ए इज द लेंथ
of the rectangular waveguide. It is equal to m lambda n by 2. मॅक्सिमम कंडिशनला लॅम्डा एनची व्हॅल्यू असणार आहे लॅम्डा 0, हायेस्ट वेवलेंथ. ओके, सो ह्या लॅम्डा 0ला आपण जर काही इक्वेशन रिअरेंज केलं तर कसं येईल, लॅम्डा 0 विल बी इक्वल टू, हा 2 आहे तो इक्वल साईडच्या या बाजूला गेला, सो इट इक्वल टू 2a डिवायडेड बाय हा m डिवाइड झाला त्या बाजूला जाऊन, सो इट बिकम्स 2a बाय m. लॅम्डासाठी लॅम्डा 0 सबस्टिट्यूट केला आणि लॅम्डा 0चा फॉर्म्युला आपण रिअरेंज केला. a इज इक्वल टू m लॅम्डा 0 बाय 2 असेल तर 2 तिकडे जाऊन मल्टिप्लाय होतो आणि m डिवाइड होतो. सो लॅम्डा 0चा फॉर्म्युला आला 2a बाय m. सो दिस इज द फॉर्म्युला वी हॅव डिराइव्ड फॉर कट ऑफ वेवलेंथ. It is very important formula. It is always asked in the paper and you should remember it very nicely. So today's assignment is just one problem you have to solve. Find cutoff wavelength of a rectangular waveguide having dimensions 4.5 cm into 3 cm for TE10 mode. TE10 दिलाय. आपण नॉमेनक्लेचर कसं बघितलं होतं, कुठलाही मोड आपण नॉमेनक्लेचर देताना TE असेल तर m, n असं नॉमेनक्लेचर देतो. यातला m असतो नंबर ऑफ हाफ वेवलेंथ्स along the length of the waveguide and n is number of half wavelengths along height of the waveguide. सो या डायरेक्शनमध्ये किती हाफ वेवलेंथ्स आहेत हे m नंबर सांगतो आणि या डायरेक्शनमध्ये किती हाफ वेवलेंथ्स आहेत हे n नंबर सांगतो. या प्रॉब्लेममध्ये 1 दिलाय m आणि 0 दिलाय n. सो तुम्हाला m आणि n च्या व्हॅल्यूज इथे दिलेल्या आहेत. m ची व्हॅल्यू आली 1, n ची व्हॅल्यू आली 0. त्याचबरोबर तुम्हाला 4.5 आणि 3 ह्या रेक्टँगलच्या डायमेन्शन्स दिल्या आहेत, म्हणजे a ची व्हॅल्यू दिली आहे आणि b ची व्हॅल्यू दिली आहे. फिजिकल डायमेन्शन्स दिले आहेत. a ची व्हॅल्यू आहे 4.5 सेंटीमीटर, b ची व्हॅल्यू आहे 3 सेंटीमीटर. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला फक्त हा फॉर्म्युला लिहायचा आहे, लॅम्डा 0 इज इक्वल टू 2a अपॉन m and you have all the values with you. It is very simple. In one step you get your answer, but you need to clear the concepts. What is m, what is a, what is lambda 0. ह्या कन्सेप्ट्स क्लिअर असायला पाहिजेत, कारण प्रॉब्लेम देताना ते ट्रिकी प्रॉब्लेम देतात. आता इथे डायमेन्शन्स देताना 4.5 इंटू 3 दिलाय, उलटं सुद्धा देऊ शकतात 3 इंटू 4.5. तेव्हा आपण लॉजिक अप्लाय करावं लागतं की रेक्टँगल असेल तर रेक्टँग्युलरची जास्त असलेली जी साईड आहे ती आपण लेंथ म्हणून घ्यायला पाहिजे, कमी असलेली साईड आहे ती हाईट म्हणून घ्यायला पाहिजे. ओके, सो असे जरी त्यांनी ट्रिकी प्रॉब्लेम्स विचारले तरी सुद्धा आपण लॉजिक अप्लाय करायचं की जास्त ही त्याची लेंथ असली पाहिजे, राईट. विड्थ ही जास्त असणार नेहमी आणि हाईट कमी असणार आहे कारण तो रेक्टँगल आहे. सो जस्ट यू हॅव टू identify which is m, which is n, which is a, which is b and calculate your answer. So we will stop here. Thank you for watching.